मित्रांनो बघा, टू बी ची सहाय्यकारी क्रियापदे आता आपण बघत आहोत. तर टू बी ची सहाय्यकारी क्रियापदे प्रेझेंट टेन्स मध्ये एम, इज आणि आर असतात. तर हे फक्त आय पुढे एम लागते, आय समोर एम लागते. मग बाकी एकवचनी जर असेल तर इज लागेल आणि अनेकवचनी जर असेल तर आर लागेल. ठीक आहे. तर इथे जर पाहिलं आपण समजा आयच्या समोर एम लागते, मग वी अनेकवचनी आर, यू अनेकवचनी आर, ही, राम, सी, सीता, इट हे सगळे एकवचनी असल्यामुळे याच्या समोर काय लागले, इज लागले. दे सुद्धा अनेकवचनी म्हणून आर, पीपल अनेकवचनी म्हणून आर. ठीक आहे. भूतकाळामध्ये एकवचनी जर असेल तर वाज लागते, आय जरी असले तरी वाज, आणि अनेकवचनी जर असले तर वेर लागते. बघा, आयच्या समोर वाज लागले एकवचनी आहे म्हणून, इथं अनेकवचनी वी म्हणून वेर, यू पण अनेकवचनी वेर, ही, राम, सी, सीता, इट या सगळ्या समोर काय लागले, वाज. कारण काय की एकवचनी आहे आणि बाकी दे आणि पीपल अनेकवचनी असल्यामुळे आर लागले. भविष्य काळामध्ये आय आणि वीच्या पुढेच फक्त शॉल लागते आणि बाकी काही जरी आलं तर विल बी लागते. मग बघा, आता इथं भविष्य काळ जर पाहिला आपण तर आय आणि वी या दोनच्या पुढे आपण शाल बी लिहिलं आणि बाकी सगळ्याच्या पुढे काय लिहिलं, विल बी लिहिलं.